बॅकझोनमध्ये थोडंसं तुम्हाला असं वाटेल असं वरती कुठे चाललं वगैरे, पण इथे तुम्हाला खूप सगळ्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या अगदी म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आणि हव्या त्या सगळं काही तुम्हाला. सो नमस्कार मंडळी, वारंगखेड ब्लॉग्समध्ये तुमचं बऱ्याच दिवसानंतर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. वेल बरेच दिवस मी काही व्हिडिओ वगैरे पोस्ट केला नव्हता. याचं कारण असं की नेत्रदी प्रतिष्ठान यांच्यासोबत आम्ही एक छान अशी फॅमिली पिकनिक केली तापोळा आणि महाबळेश्वर इथं. तर तिकडे मस्तपैकी भरपूर असं कॉन्टेंट क्रिएट केलेलं आहे आम्ही. सो त्या पिकनिकमध्ये ज्या काही स्मृती या DJI Action 5 Pro कॅमेऱ्यामध्ये मी कॅप्चर केलेले आहेत त्या मला तुमच्यासोबत शेअर करण्यामध्ये खूप एक्साइटमेंट आहे. त्याचबरोबर बसून बोलू 10 हा भागसुद्धा आता लाईंड अप आहे. त्याचंच एडिटिंग जोरात चालू आहे. त्यामुळे काय झालं, मध्यंतरी मोठा गॅप झाला आहे. तर आजच्या या दिवशी हा जो गॅप आहे तो मी हा व्हिडिओ पोस्ट करून भरतोय. तर आज आपण जाणार आहोत मुंबईच्या बोरा बाजारमध्ये. बेसिकली हा जो कॅमेरा घेतलेला आहे DJI Action 5 Pro, तर याचं प्रोटेक्शनचं पण बघायला पाहिजे ना, कारण की याच्यामध्ये पुढे एक लेन्स असते. 2 OLED स्क्रीन्स आहेत, एक फ्रंटला आहे, बॅकला, एक लेन्सच्या बाजूला आहे आणि एक बॅक साईडला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की हा ॲक्शन कॅमेरा असल्यामुळे पाण्या पावसात भिजत असतो, बऱ्याच ठिकाणी त्याला धूळ लागत असते. सो डस्ट पार्टिकल जमा होण्याची खूप शक्यता असते आणि त्यामुळेच म्हटलं की याला मस्तपैकी छान आपण आपल्या फोनची आपण जशी काळजी घेतो तसंच म्हटलं DJI Action 5 कॅमेराची घेऊया. तर आज मी चाललो तिथे बोरा बाजारमध्ये. आपलं एक ठराविक दुकान आहे जिकडे मी बऱ्याचदा जातो आणि तिकडे बऱ्याचशा वस्तू मिळतात आणि बघूयात काय काय घेता येतं. सो डायरेक्ट भेटूयात मुंबईच्या बोरा बाजारमध्ये. चला. ओके, सो हे आहे राशीद भाईचं बॅक झोन जिथे आता आपण आलेलो आहे. आणि आता इथे मी घेणार आहे आपल्या DJI नवीन जो आपला DJI Action 5 Pro याच्यासाठी काही ॲक्सेसरीज मला पाहिजे होत्या, तर त्या घ्यायला मी इथे आलेलो आहे. आणि इथे आलं की प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्हाला इथे ब्लॉगिंगशी रिलेटेड, कॅमेराशी रिलेटेड सगळ्या ॲक्सेसरीज तर आरामात मिळून जातात. आता हा जो तुम्ही आवाज ऐकताय तो ॲक्च्युली DJI Action 5 Proचा जो इंटरनल मायक्रोफोन आहे त्याच्यातून येतो आहे. सो आता माझ्याकडे ॲक्च्युली एक्सटर्नल मायक्रोफोन आहे, पण तो कनेक्ट करण्यासाठी काही गोष्टी लागतात, त्या गोष्टी नाही आहेत. तर त्या आपण जरा बघूयात आणि मी दाखवतो तुम्हाला काय काय घेतो. चला. अशा प्रकारे आपण आता ह्याच्यामध्ये ना छान स्क्रीन गार्ड वगैरे लावलेले आहेत. आय होप आता फुटेज व्यवस्थित येत असेल. तुम्ही आता एडिटमध्ये चेक करेनच. आता जरा माईकचा काही जुगाड होतो आहे का बघूया. तो अभी हमने एक ग्रेनारो का माइक्रोफोन यहाँ पे कनेक्ट कर दिया है, तो देखते हैं इसका ऑडियो कैसा है. तो अभी मेरी पूरी शॉपिंग हो चुकी है. यहाँ पे रशीद भाई के शॉप में मैंने स्क्रीन गार्ड लगवाया है और एक वाटरप्रूफ केस का सोच रहा हूँ, और ये सारी चीज़ें अभी मैंने ले ली है. देखते हैं कैसे है ऑडिओ. आता फायनली माझी शॉपिंग वगैरे झाली आहे आणि आता इकडून मी आज काय काय घेतलं आहे ह्या माझ्या नवीन DJIला त्याचे हाय कसं आहे येस DJIला त्याचे जे स्क्रीन प्रोटेक्टर्स आहेत ते सगळे लावलेले आहेत तिन्ही ठिकाणी. याला मागे पण स्क्रीन आहे, पुढे स्क्रीन आहे आणि लेन्सला हे सगळं लावलेलं आहे. फक्त मला एक कोल्ड शू माउंट पाहिजे होता मॅग्नेटिक, तर तो काय मिळाला नाही, तो कदाचित तो मी ऑनलाईन घेईन. आणि अशाच काही छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज हव्या होत्या, त्या सगळ्या मिळाल्यात. आणि मस्त सकाळी आल्यामुळे थोडंसं पटकन इझिली काम झालं, कारण जसं जसं तुम्ही उशिरा याल तसं तसं फुल ऑन गर्दी असते. त्यामुळे तुम्ही जर का तुम्हाला अशाच काही कॅमेरा रिलेटेड ॲक्सेसरीज हव्या असतील तर तुम्ही इथे या बॅकझोनमध्ये थोडंसं तुम्हाला असं वाटेल असं वरती कुठे चाललं वगैरे, पण इथे तुम्हाला खूप सगळ्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या अगदी म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आणि हव्या त्या सगळं काही तुम्हाला इकडे मिळेल. तर जरूर व्हिजिट करा बॅकझोनला बोरा बाजारमध्ये.